नमस्कार, मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। उदगीर येथील स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न। सहकारी संस्थांमध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासत कार्य करणारे खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे, असा विश्वास माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला। या सभेसाठी विधिज्ञ अविनाश इरपतगिरे, भगवानराव पाटील तळेगावकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, व्हाईस चेअरमन शंकर पाटील तळेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तब्बल 50 वर्षापूर्वी हा संघ स्थापन झाला होता। मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे। गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून आपण पाठिंबा देत असल्याचे युवा नेते स्वप्नील जाधव यांचे जाहीर पत्र। सोमनाथपूर येथे मनसे शाखेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी शाखा पदाधिकाऱ्यासह उदगीर तालुका अध्यक्ष संग्राम रोडगे, शहराध्यक्ष संतोष भोपाळे, विभागाध्यक्ष भानुदास राजेकर, कामगार सेना तालुका अध्यक्ष गोविंद केंद्रे, नामदेव राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते। उदगीर विधानसभा मतदारसंघातील आतनूर येथील नदीवर असलेल्या पर्यायी पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने परिसरातील गावकऱ्यांची मोठी अडचण होत आहे। विकासाच्या गप्पा जरी मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे। याच पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्काराने लातूरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे हे सन्मानित झाले आहेत। पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार दिला जातो। यावर्षी पुरस्कार लातूर जिल्ह्यातील यशस्वी नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आणि समाजसेवा करणारे तथा लातूर जिल्ह्यातील खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना हा पुरस्कार मिळाला। समाजवादी विचारधारेच्या युवकाकडून 28 सप्टेंबर पासून स्वाभिमान संवाद यात्रा सुरू करण्यात येत आहे। उदगीर बाबाच्या समाधीस्थळाजवळून या यात्रेला सुरुवात होणार असून मतदारसंघाशी संवाद साधत स्वाभिमान बाळगण्याचा सल्ला दिला जाणार असल्याचे समजते। सदरील स्वाभिमान संवाद यात्रा समाजवादी गणराज्य पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अजित शिंदे, काँग्रेसचे युवा नेते तथा जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष पाटील राजूरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत टेंगेटोल, गणराज्य पार्टीचे शहराध्यक्ष आमिर हाशमी यांनी केले आहे। सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे।